हा केलं मी, दिली शिक्षा. त्याच्या मागे कारण आहे आणि कारण तुला माहिती आहे. तुला काय कळतं का? घरात बसलेली असतेस तू, समाजामध्ये बाहेर काय चालतं, मुलं कशी वागतात काय माहिती आहे तुला? आपली मुलगी बाहेर जाते, ती नेमकं कुणाबरोबर असते काय, आता हे बघितलं ना फोनवर, कोण कोण मुलं वडापाव खाताना फोटो बिटो. जाईल एक दिवस हात धरून पळून, काय करणार आहेस तू? काय झालं रे, काय झालं रेवतीचा? विश्वास ठेवला होता, मुलाचं सगळं बघितलं होतं आपण, पण घडलं काय? नसतात काही गोष्टी हातात आपल्या, लक्ष द्यायचं असतं. आणि मी पिहूच्या बाबतीत लक्ष ठेवणार, ती काय चुकते आणि एक मुळात मी तिला पाठीशी घालणारच नाही या बाबतीत. आणि जी व्यक्ती तिला पाठीशी घालेन म्हणजे तू. गाठ माझ्याशी. एवढंच ओळखतो तुम्ही तुमच्या पिहूला? मी तिला किती ओळखतो हा मुद्दाच नाहीये. माझ्या बहिणीवर सुद्धा माझा पूर्ण विश्वास होता. ते नशीब, ते तू केलं सगळं म्हणून ती वाचली. पण देव परत परत ही संधी आपल्याला देणार नाहीये. उद्या झाला काही प्रॉब्लेम, काय करणार आहेस तू? पिहूच्या बाबतीत मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार, विषय संपलाय. आपली पिहू तशी नाहीये, विश्वास ठेवा माझ्यावर, आपल्या मुलीवर विश्वास ठेवा. आणि रेवतीच्या बाबतीत म्हणाल तर रेवतीची काहीही चूक नव्हती, चूक त्या समोरच्या व्यक्तीची होती. आणि तो ईशान पिहूचा फक्त मित्र आहे, बाकी काही नाहीये. तर तो पिऊचा जो काही फक्त मित्र आहे ना, त्याचाच विचार कर एकदा. आत्ताच काय म्हणालीस तू? चूक रेवतीची नव्हती, चूक कुणाची होती? समोरच्या माणसाची होती. या ईशान तसा निघाला तर काय करशील? गेली मित्र मित्र मित्र, नंतर मग झालं आमचं काहीतरी, मग गेली त्याच्याबरोबर पळून, फासलं तोंडाला काळं माझ्या. काय करायचंय मी? प्रतिष्ठा आहे बाहेर, नाव आहे माझं. आपण पण तर पळून गेलो होतो ना. हो, अरे बापरे, गेलो होतो आपण पळून. नवरा कसा निघालाय? 100 नंबरी सोना आहे का नाही? गॅरंटी आहे पुढचा वर्ग तसं निघणार आहे माझ्यासारखा. आणि ऐक ना, जास्त फालतू बडबड करू नको, नाही तिचं कॉलेज बंद करू, घरी बसू तिला. नाही डोकं खाऊ नको मला. मगाशी मला ती एक वाटी खीर कमीच पडली होती. भाऊजींनी माझ्यावर ही जबाबदारी देऊन खूप मोठं काम केलंय. आता ही जबाबदारी मला जबाबदारीने पार पाडायला हवी. बाकी काही म्हणा, काय कमाल झाली आहे खीर. ही अनुला प्रत्येक गोष्ट प्रतिम बनवते. मला हे स्वयंपाक वगैरे करणं काहीच जमत नाही. अर्थात माझा जन्म काय स्वयंपाक वगैरे करण्यासाठी झालेलाच नाही. माझं काम फक्त या चविष्ट रेसिपींचा आस्वाद घेणं आहे. रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते. वाट नवी ही चालता
पिऊ